सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन कनान. इस्रायलमधील गलिलाचा उत्तरेकडचा भाग अतिशय डोंगराळ आहे. एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण. उंचावरून तुम्हाला काना हे छोटे शहर दिसते. गलीलमधील कनान हे ठिकाण येशूने पहिला चमत्कार केला होता. बायबल जाणणारे सर्व लोकांना माहीत आहे की तो प्रसंग लग्नाचा होता. या मेजवानीसाठी येशू आणि त्याची आई मरिया आणि सर्व शिष्य, मित्र व लोकांना तेथे आमंत्रित करण्यात आले होते. हा एक दिवसाचा लग्न उत्सव होता. एक घटना घडते. पाहुण्यांचा चांगला पाहुणचार चालू असताना जेवताना द्राक्षरस संपला. तेव्हा एक फजिती होण्याची समस्या निर्माण झाली. ते मरियेचे पाहुणे असल्यामुळे ती येशूकडे येते व येशूला समस्या सांगते. त्याने मदत करावी अशी सुचवते. त्यानंतर मरिया लग्न समारंभाकडे परत गेली. येशू काहीतरी करेल अशी तिला कल्पना होती. म्हणून ती नोकरांना म्हणाली, येशू जे करायला सांगेल ते करा. येशूची वेळ आली होती. त्याने विचार केला की पाहुण्यांना मदत करावी. त्यांनी नोकरांना काही पाण्याचे भांडे पाण्याने भरायला सांगितले. त्यानंतर त्यांनी वाडेकऱ्यांना ते घेऊन जाण्यास सांगितले. ते घेऊन जाताना वाटेतच देवाने त्याचा पुत्र खरा देव येशू ख्रिस्ताद्वारे सुंदर द्राक्षरस बनवून एक चमत्कार केला व पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर केले. वाडेकऱ्याने सुचवले की दिवसभरापासून मेजवानी सुरू होती. पाहुण्यांनी वाडेकऱ्याला सुचवले की तुम्ही तर चांगला द्राक्षरस मागे ठेवला आहे. सहसा चांगला द्राक्षरस सुरुवातीला वाढला जातो, मग सर्वांनी त्याची सुंदर चव चाखली. खरं तर चांगला द्राक्षरस सुरुवातीलाच संपल्यानंतर कोणीही चांगल्या द्राक्षरसाची काळजी घेत नाही. पण मुख्य वाडेकऱ्याने तर अगदी उलटेच केले आहे. अशी टिप्पणी केली. आता तो सर्वोत्तम द्राक्षरस मेजवानीच्या शेवटी वाढत होता. किती अद्भुत आत्मदृष्टी! येशूने द्राक्षरस बनवण्यासाठी काही द्राक्ष गोळा केले नाहीत, तर पाण्याच्या सर्वोत्तम द्राक्षरस बनवून दिला. देव बोलतो तसाच नाही का? तो प्रत्येक गोष्ट अद्भुत प्रकारे करतो नाही का? जास्त करून पर्यटक कानामध्ये जात नाहीत. अरुंद रस्त्याचे ते एक छोटेसे शहर आहे व तेथे पाहण्यासारखे खूप काही नाही. पण ज्या ठिकाणी ते लग्न झाले त्या ठिकाणी एक रोमन कॅथलिक चर्च आहे. तुम्ही तेथे जाल तर त्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये थांबा. विधीजवळ एक पाण्याच्या भांड्याची प्रतिकृती आहे. ख्रिस्ताने हा पहिला चमत्कार करण्यासाठी वापरलेल्या भांड्याचे प्रतिरूप. शिकण्यासाठी धडा. देवाला आपल्या दैनंदिन जीवनाविषयी रस आहे. तो आपल्या दैनंदिन जीवनात गुंतलेला असतो. आपल्या मनातल्या कोणत्याही गोष्टी घेऊन आपण त्याच्याकडे यावे अशी त्याची इच्छा आहे. आमचा देव सहभागी होणार आहे. आता आपण एन गेंदी वर जाऊया. हे जुन्या करारातील शहर आहे. 1 शमूएल 24. शाऊल खरोखर दाविदावर वेडा झाला होता. गेल्या काही दिवसापासून तो दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता. शाऊलाचा मुलगा योनाथान हा दाविदाचा मित्र होता, हे लक्षात ठेवा. कोणीतरी येऊन शाऊलाला सांगतो की दावीद कोठे आहे. तो एन गेंदी येथे आहे. एन गेंदी दक्षिणेला मृत समुद्राजवळ आहे. बेतलेमापासून ते फार दूर नाही. तो त्या भागातील एका गुहेत आहे. हे तेच ठिकाण आहे जेथे डेड सी स्क्रोल सापडले होते. दाऊद त्यांच्या काही सैनिकांसह लपला आहे. शाऊल शोधत येतो. दाऊद ज्या गुहेत लपला आहे त्या गुहेजवळ तो थांबतो. शाऊलाला तिथे का थांबावे लागले? बायबल आपल्याला सांगते. त्याला आडोशाला जावे लागले होते. त्याचे बूट झाकून ठेवा, याचा अर्थ तो आडोशाला गेला होता.
तिथे शौलालाही वाटले की गुहा काही काळ थांबण्यासाठी चांगली जागा आहे. गुहेत खोलवर लपलेला दाविदाला शौल आणि त्याचे सैनिक गुहेत येताना ऐकू येत होते. दावीद आपल्या सैनिकांना शांत राहण्याचा इशारा देतो. शौलाने दुपारचे जेवण केले आणि थोडा आराम केला. तो झोपला असताना दावीद सरपटत येतो व त्याला ठार करण्याऐवजी जे सैनिक सांगत होते, पण दाविदाने शौलाच्या कपड्याचा एक तुकडा कापला. नंतर शौल आणि त्याचे सैनिक गुहेच्या तोंडातून बाहेर पडत असताना दावीद धावत सुटला व त्याच्याकडे ओरडला, शौला, शौला, इकडे बघ. त्याने शौलाच्या झग्याच्या तळाशी कापलेला कापडाचा तुकडा वर करून दाखवला आणि म्हणाला, मी तुझा शत्रू आहे आणि मी तुला मारायला निघालो आहे. असे जे तुला सांगतात ते खोटं बोलत आहेत, ते खरे नाही. हे पहा, मी तुझ्या इतका जवळ होतो आणि मी तुला मारू शकलो असतो. त्याऐवजी मी तुझा जीव वाचवला. देवाने शौलाचे मन बदलण्यास प्रवृत्त केले आणि तो तेथून घोषणा करतो, हा दावीद इस्रायलाचा राजा म्हणून माझ्यानंतर होणार आहे. एनगेंदी हे एक वाळवंटातील हिरवळीचा भाग आहे. आजही तिथे एक सुंदर धबधबा आहे. तेथे देवाने शौलाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दाविदाला कसे वाचवले ते आठवते. शौलाकडे 3000 माणसे दाविदाला पळून मारण्याचा प्रयत्न करत होते. तरीही देवाने त्याला वाचवले आणि त्याचे रक्षण केले. तो तुमच्यासाठीही असेच करेल. कानामध्ये आम्ही शिकलो की देवाला आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिकरित्या सहभागी व्हायचे आहे. तो प्रेमळ देव आहे. तो आपल्याला भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो. एनगेंदे मध्ये आम्ही शिकलो की देव त्याच्या लोकांचे रक्षण करेल, अगदी मोठ्या संकटापासूनही, आणि त्यांना सुरक्षित आणि सुरक्षा देईल. तो सर्वशक्तिमान देव आहे. आम्ही त्याची उपासना करतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकच खरा देव. तो तुम्हाला स्वतःकडे घेऊन जाईल. तोपर्यंत देव तुम्हाला सुरक्षा प्रदान करेल. जे येशू ख्रिस्तावर त्याचा तारणहार म्हणून विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तो काळ अनंतकाळच्या तारणाचा असेल. आपण पाहतो, येशू त्या लग्न समारंभात उपस्थित असल्यामुळे त्या लग्नघराची फजिती होऊ दिली नाही. चला या प्रियानो, आपण हे येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात निमंत्रण देऊ व आपली नरकाच्या फजितीपासून सुटका करून घेऊ. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, तू त्या काना गावात लग्न समारंभात द्राक्षरस संपल्यावर फजिती होण्याची वेळ आली असता तू तिथे असल्यामुळे अद्भुत कृत्य केलेस. पाण्याचा सुंदर द्राक्षरस केलंस व त्यांची फजिती होण्यापासून वाचवलंस. त्यांचे बदनामीपासून रक्षण केलंस. हे परमेश्वरा, आम्हाला आमच्या संकटापासून संरक्षण कर. आमची फजिती होऊ देऊ नकोस. आम्ही आमचे जीवन तुला दिले आहे. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद.
सागर की ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर हो